नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 13 आणि 14 जानेवारीच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. तो क्वेश्चन आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे आज जो असणार आहे तो कालचा क्वेश्चन आपण लेक्चरच्या सुरुवातीला त्याचं रिव्हिजन करतो. ओके. आणि जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर तुम्ही लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर नक्की करा. चला सुरुवात करूया आपण आता कालच्या क्वेश्चन पासून. बघा, कालचा क्वेश्चन काय होता, चंद्रयान-2 मोहिमेबद्दल होता. त्यामुळे आपण इथे घेतलेलं होतं की इस्रोच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय. तर याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2 आर्यभट्ट. पहिल्या उपग्रहाचे नाव विचारलेलं आहे म्हणून आर्यभट्ट आहे. जर पहिला उपग्रह जो की भारताचे प्रेक्षेपक वापरून केला असतं तर त्याचं उत्तर असतं रोहिणी, ना की रागिनी. हे जस्ट चुकवण्यासाठी केलेलं आहे, तर हे पण लक्षात ठेवा, रागिनी नसून रोहिणी असणार आहे ते. आपण इस्रोचं पूर्ण कायम ज्यावेळेला आपण न्यूज येते त्यावेळेला पाहतो की इस्रोची स्थापना जी आहे ती 1969ला झालेली आहे. इस्रोचा पहिला उपग्रह, इस्रोची चांद्रयान मोहीम जी आहे ती 2008ला झाली, बरोबर. आणि तसं करणारा जगातील चौथा देश ठरलेला आहे भारत. आणि जो पहिला सॅटेलाइट आहे जो की भारताच्या लॉन्चिंग व्हेकलमधून केला तो रोहिणी आहे. त्यानंतर GSAT-29 आहे. आपण याच्यावरती एक नक्की लेक्चर बनवू की ज्याच्यामध्ये चार्ट वाईज सर्व असेल की उपग्रहाचे नाव, त्याचा प्रक्षेपक कोणता, त्याचं ठिकाण कोणतं, तो कितवा उपग्रह आहे, कशासाठी पाठवलेला आहे, कोणासाठी पाठवलेला आहे. याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन येऊ शकत नाही, मग आपल्याला ते कव्हर करायचं आहे इथे. ओके. जसा की आता GSAT-7A होता जो की सैन्य दलाच्या वापरासाठी होता, बरोबर. GSAT-11 होता जो की सर्वात मोठा सर्वात अवजड उपग्रह होता. मग त्याचं वजन जे आहे ते पडलं जाऊ शकतं 5554 किलो. ह्या ज्या स्टॅटिकल गोष्टी आहेत त्या तुमच्या एकदम तोंडपाठच पाहिजेत. बघू आता आजच्या न्यूज पासून आपण सुरुवात करू. बघा न्यूज काय आहे, फिलिप कोटलर पुरस्कार. फिलिप कोटलर तुम्ही पहिल्यांदाच नाव ऐकत असाल तर हा पहिल्यांदाच दिला जाणारा पुरस्कार आहे. पहिला फिलिप कोटलर पुरस्कार आहे जो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार आहे. कुठे, सात कल्याण मार्ग नवी दिल्ली येथे. आणि हा जो पुरस्कार आहे तो पीपल, प्रॉफिट अँड प्लॅनेट या 3 गोष्टींवरती फोकस करत असतो आणि हा दरवर्षी दिला जाणार आहे आणि तो राष्ट्रप्रमुखांना देण्यात येणार आहे. हा जो पुरस्कार आहे तो मेनली मार्केटिंग आणि मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी, अवर्णनीय काम करणाऱ्यांसाठी दिला जाणार आहे. तर बघा, प्राध्यापक फिलिप कोटलर हे जे आहे ते केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंट नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटी येथे ते जागतिक दर्जाचे प्राध्यापक आहेत. ते हे जे पुरस्कार आहेत ते देणार होते नरेंद्र मोदी यांना, पण त्यांची परिस्थिती ठीक नसल्यामुळे अमेरिकेच्या जॉर्जिया येथील इमॉरी विद्यापीठाचे डॉक्टर जगदीश सेठ हे जे आहेत हे हा पुरस्कार यांनी दिलेला आहे. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की हा पुरस्कार कशावरती फोकस करतो. ओके, हा पहिला पुरस्कार आहे आणि हा कुठे दिला गेला, हा कुणामुळे दिला गेलेला आहे, तो फिलिप कोटलर. त्यानंतर ते अवेलेबल नाही झाले म्हणून हा कोणी दिला. तर या गोष्टी तुम्हाला याच्यातून लक्षात ठेवायच्या. आता आपण पुढे बघू याच्याविषयी काय काय आहेत गोष्टी त्या. तर बघा, पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे की फिलिप कोटलर कोण आहेत. तर फिलिप कोटलर जे आहेत तर यांना फादर ऑफ मॉडर्न मार्केटिंग म्हणून ओळखलं जातं. जसं सांगितलं तसं हे केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्राध्यापक आहेत आणि यांनी जवळपास 60 मार्केटिंग बुक्स लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये फेमस जे बुक आहे ते प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग, हे पण तुम्ही जस्ट लक्षात ठेवा. आणि बुकच्या व्यतिरिक्त जर म्हणाल तर त्यांचं जे रायटिंग आहे एक्सटेन्सिव्हली ते एज्युकेशन, एन्व्हायरमेंट, गव्हर्नमेंट मार्केटिंग, हेल्थ केअर, हॉस्पिटॅलिटी आणि इनोव्हेशन रिलेटेड आहे. आणि हे जे आहेत हे पहिले पर्सन आहेत की ज्यांना लीडर इन मार्केटिंग थॉट अवॉर्ड मिळालेला आहे अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन कडून. ओके. आणि त्यांना बाकीचे सुद्धा असे 22 ऑनररी डिग्री, मानद डिग्र्या मिळालेल्या आहेत. हे पण जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. त्यामुळे फिलिप कोटलर यांच्याविषयी सुद्धा तुम्हाला माहीत असणं इथं अपेक्षित आहे. बघू पुढे आणखीन. तर बघा, व्हॉट इज द अवॉर्ड ऑल अबाउट. मग हा अवॉर्ड कशासाठी आहे तर हे जे फादर ऑफ मॉडर्न मार्केटिंग आहेत त्यांना ट्रिब्यूट देण्यासाठीच हा अवॉर्ड चालू केला गेलेला आहे. हे जस्ट तुम्हाला माहित पाहिजे की हा का दिला जातोय.
आणि कोणत्या फील्डमध्ये दिला जातो, तर हा कोणत्या मार्केटिंग अँड मॅनेजमेंटमध्ये, त्याच्यामध्ये मास्टरी केलेल्यासाठी हा दिला जातो. त्यांचं जे अचिव्हमेंट आहे त्याच्यामध्ये याच्यासाठी दिला जातो. आणि याच्यामुळे काय होणार आहे की नवीन टॅलेंट शोकेस करण्यासाठी, युनिक इनोव्हेशन शोकेस करण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म सुद्धा होऊ शकतो. एवढं तुम्हाला याच्याविषयी माहीत पाहिजे. ट्रिब्यूट देण्यासाठी कोणाला? फादर ऑफ मॉडर्न मार्केटिंग. मग तुम्हाला हा क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो की फादर ऑफ मॉडर्न मार्केटिंग कोण आहे, तर ते फिलिप कोटलर. एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहीत असणं गरजेचं होतं. बघू पुढची न्यूज. गगनयान प्रकल्प. गगनयान प्रकल्प आपण नुकताच पाहिलेलं होतं की भारतीय मानवी अंतराळ मोहिमेला मंजुरी मिळालेली आहे आणि त्याचं नाव आहे गगनयान. 10,000 कोटी रुपयाचा हा प्रोजेक्ट आहे, ज्याच्या थ्रू आता महिलेसह 7 भारतीयांना हे अंतराळामध्ये घेऊन जाणार आहे. त्याचंच नाव आहे गगनयान. तर हे तुम्हाला नोट करायचं आहे की एक पहिल्यांदा सांगितलेलं की 7 भारतीय अंतराळवीर असणार आहेत, तर त्याच्यामध्ये एक महिला सुद्धा असणार आहे, हे तुम्हाला नोट करायचं आहे. मग त्याच्यासाठी जे अंतराळवीरांची जी निवड केली जाणार आहे, ती निवड भारतीय हवाई दल आणि इस्रो संयुक्तपणे करणार आहे. आणि असं जर झालं, हे यशस्वी झालं, तर अंतराळात भारत पाठवणारा चौथा देश ठरणार आहे. आणि ही जी आहे हे इस्रो 2021 पर्यंत हा जो प्रोजेक्ट आहे तो कंप्लीट करण्याचा इस्रोचा संकल्प आहे. आता इथं परत इस्रो आलेला आहे. आणि इथे आता न्यूजमध्ये का परत गगनयान आलं, तर मानव अंतराळ उड्डाण केंद्र उघडलेलं आहे. कुठे? लोकेशन लक्षात ठेवायचं तुम्हाला, बंगळुरू येथे. ओके, आता इस्रो आलेला आहे. परत तुम्ही इथे रिवाइज करू शकता इस्रोचे ज्या न्यूज आपण पाहिलेल्या आहेत त्या. बघू पुढची न्यूज. स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजना. स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजना आपण पाहिलेलं होतं मागच्या वेळेला, ज्यावेळेला त्याच्यामध्ये 4 नवीन स्थळांचे ऍड केलेलं होतं. गंगोत्री, यमुनोत्री, अमरकंटक, पारसनाथ. तुम्हाला सांगितलेलं होतं की ते कोणत्या राज्यामध्ये आहे हे सुद्धा तुम्ही नोट करून ठेवा, कदाचित तुम्हाला जोड्या लावा काइंड ऑफ येऊ शकतं. अमरकंटक मध्य प्रदेश, पारसनाथ झारखंड, यमुनोत्री आणि गंगोत्री जे आहे ते उत्तराखंड आहे. बरोबर, हे जे पाहिलेलं होतं आपण. आता हे जे आहे प्रसाद, तर हे प्रसाद पण तुम्हाला याचा फुल फॉर्म सुद्धा माहित पाहिजे. पिलग्रिम्स रिज्युनवेशन अँड स्पिरिच्युअल हेरिटेज ऑगमेंटेशन ड्राईव्ह, जो की केंद्र सरकारने 2014-15ला सुरू केलेली योजना आहे पर्यटन मंत्रालयाने. आणि याचा उद्देश काय आहे? देशामधले जेवढे धार्मिक पर्यटन क्षेत्र आहेत त्यांचं नियोजित पद्धतीने त्यांचा विकास करणे, त्या ठिकाणची कनेक्टिव्हिटी वाढवणे, जेणेकरून त्याच्यामुळे जे आहे ते पर्यटक तिकडे आकर्षित केले जातील, पर्यटकांना तिथे जाणं सोपं होईल आणि त्याचा जो आहे तो विकास होईल. हे आहे ते याचं उद्देश आहे. आता बघा याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर नव्या प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे, जे की 190.46 कोटी रुपये इतका खर्च असलेले प्रकल्प आहेत. त्याच्यामध्ये गोवर्धन मथुरा, जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे, सोमनाथ गुजरात, पश्चिम खासी हिल्स, जैंतिया हिल्स, गारो हिल्स, गोरखनाथ मंदिर, देवीपट्टण मंदिर, वतसवस्री मंदिर, हे जे आहेत यांचा याच्यामध्ये समावेश झालेला आहे. आता अशी न्यूज आलेली आहे, तर तुम्हाला त्यावेळेला मागचे झालेले आहेत ती सुद्धा तुम्ही इथे रिवाइज करून, मग प्रसादचा फुल फॉर्म काय, असे जेवढे क्वेश्चन याच्यावरून क्रिएट करता येतील तसे क्रिएट करून मग तुम्ही केलं पाहिजे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की प्रसाद योजनेची सुरुवात कधी झाली, कोणत्या मंत्रालयाने केली. ओके, तर अशा काइंड ऑफ आहेत क्वेश्चन, ते तुम्ही प्रिपेअर करणं अपेक्षित असतं. बघू पुढे. गुरु गोविंद सिंगजी. आपण नुसतंच पाहिलेलं होतं की गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते एक नाण्याचं जे आहे ते प्रकाशन करणार होते, पण ते नाणं किती रुपयाचं हे नमूद केलं नव्हतं. PIB वरची ही न्यूज होती. आता ती जयंती झाली, मग त्यावेळेला सांगितलेलं आहे, तर 350 रुपयांच्या स्मृती नाण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रकाशन केलेलं आहे. लोकेशन नवी दिल्ली येथील 7 लोक कल्याण मार्ग येथे. ओके, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे आता PIB वरच आहे सर्व, की कोणकोणत्या वेळेला गुरु गोविंद सिंग यांचं वर्णन केलं हे सर्व सुद्धा दिलेलं आहे, पण ते पण जस्ट आपण डोळ्याखालून घातलं पाहिजे. त्यांनी 30 डिसेंबर 2018 रोजी आकाशवाणीवरील त्यांच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांचं वर्णन केलेलं होतं. त्यानंतर 5 जानेवारी 2017ला पाटणा येथे गुरु गोविंद सिंग यांच्या 350व्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभाला ते उपस्थित होते आणि या निमित्त एका स्मृती टपाल तिकिटाचे सुद्धा त्यांनी प्रकाशन केले होते. त्यानंतर 15 ऑगस्ट 2016 रोजी स्वातंत्र्य दिनी त्यांनी केलेल्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्याविषयी वर्णन केलेलं होतं. त्याचप्रमाणे 2016 मधील लुधियाना येथील
सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग पुरस्कार सोहळ्यामध्ये सुद्धा त्यांनी गुरु गोविंद सिंग यांचं वर्णन केलेलं होतं. हे जस्ट माहीत असावं की त्यांच्याविषयी त्यांना ते इम्पॉर्टन्स किती देतात, त्यामुळे जस्ट हे इन्क्लूड केलेलं आहे. याचं काही एवढं एक्झाममध्ये नाही विचारणार, पण तुम्हाला जस्ट माहीत पाहिजे की किती रुपयाचं नाणं केलं. आता नाणे यावेळेला भरपूर 2-3 तर झालेले आहेत, मग तुम्ही ते पण नोट करा की कोणत्या रुपयाचं गाणं. 75 रुपयाचं नाणं कोणासाठी केलं, 100 रुपयाचं नाणं कोणासाठी केलं. तर हे जस्ट आहे ते तुम्ही इथे रिवाइज करा. सुभाषचंद्र बोस, अटल बिहारी वाजपेयी. ओके, बघू पुढची न्यूज. अशोक चावला यांनी NSEच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष अशोक चावला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. ओके, आणि आता तुम्हाला इथे क्वेश्चन काय बनू शकतो की NSEचा कदाचित फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला माहित पाहिजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. ओके, आणि केंद्र सरकारकडून CBIला एअरसेल मॅक्सिस या प्रकरणामध्ये चावला यांच्याविरुद्ध खटला भरवण्याची परवानगी मिळालेली आहे आणि आर्थिक घोटाळा आणि सुरक्षेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ते अडकले आहेत. ओके, मग वी डोंट नो की काय त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला काय. आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने माहीत पाहिजे की कोणी राजीनामा दिला. NSE आहे, तर NSEचं फुल फॉर्म काय आहे असं आपल्याला जस्ट माहीत पाहिजे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आणि त्यांनी अध्यक्षपद कधी केलं, 2016 ते झालेले होते, माजी वित्त सचिव होते. ओके, त्यांनी त्याचबरोबर भारतीय नगर विकास विमान सचिव म्हणून सुद्धा काम केलेले आहे. त्यानंतर त्यांनी नोव्हेंबरमध्ये येस बँकेच्या अध्यक्षपदावरून सुद्धा राजीनामा दिला होता. एवढं जस्ट तुम्हाला अशोक चावला यांच्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. बघू पुढची न्यूज. नॉन नॉटो मित्र देश म्हणून पाकिस्तानची मान्यता रद्द. तर नॉन नॉटो मित्र देश म्हणून पाकिस्तानची मान्यता रद्द करण्यासंदर्भात अमेरिकेच्या संसदेत विधेयक प्रस्तुत केलेलं आहे. तर रिझन काय दाखवलेलं आहे, पाकिस्तानने दहशतवाद रोखण्यामध्ये तटस्थता दर्शवलेली नाही आणि देशामध्ये हक्कानी नेटवर्क या दहशतवादी चळवळीला स्वातंत्र्य देण्यात योगदान दिलेलं आहे. म्हणून मग हा आरोप करून मग त्यांनी हे जे आहे ते विधेयक प्रस्तुत केलेलं आहे. नाटो आलेला आहे, तर नाटोचा फुल फॉर्म माहीत पाहिजे, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, ज्याची की स्थापना आहे 4 एप्रिल 1949ला झाली आहे. याचं जे हेडक्वार्टर आहे ते बेल्जियम येथे आहे आणि मेंबरशिप आहे ते मेंबरशिप कंट्रीज किती आहेत, 229 देश आहेत. नाटो आलेला आहे, तर तुम्हाला माहीत पाहिजे की ट्रायडेंट जंक्चर 2018 जो की नाटोचा सर्वात मोठा युद्धाभ्यास होता, नॉर्वे येथे झालेला होता. बरोबर, नॉर्वेची राजधानी ओस्लो. आणि याच्यामध्ये 2 जे होते देश होते, तर ते कोण होते, फिनलँड आणि स्वीडन, हे सुद्धा त्याच्यामध्ये ऍड झालेले होते ट्रायडेंट जंक्चरमध्ये. पण नाटोचे मेंबरशिप सदस्य देश किती आहेत, तर 29 स्टेट. हे जस्ट तुम्हाला नोट पाहिजे, माहीत पाहिजे. इथे बेल्जियम आलेला आहे, तर बेल्जियम माहीत पाहिजे, बेल्जियमने वर्ल्ड कप जिंकलेला आहे. नेदरलँडला हरवून बेल्जियमने जे आहे ते हॉकी वर्ल्ड कप जिंकलेला आहे, जे भुवनेश्वर येथे झालेलं होतं. जस्ट अशा काइंड ऑफ तुम्ही रिव्हिजन करा. बघू पुढची न्यूज. धोनीच्या 10,000 वनडे धावा. भारताचा हा 5वा फलंदाज ठरलेला आहे. बघा, क्रिकेटच्या रिलेटेड आपण खूप वेळा न्यूज पाहिलेले आहेत. अपेक्षित आहे की इथे तुम्ही क्रिकेटच्या सर्व न्यूज रिवाइज करणं. बघा, तुम्हाला मे बी धोनीच्या रिलेटेड क्वेश्चन नाही पडणार, पण क्रिकेटच्या रिलेटेड पडू शकतो. त्यामुळे तुम्हाला, कारण जशी जशी एक्झाम जवळ येईल तसं जवळचं पडण्याचे खूप चान्सेस कमी असतात, पण त्यामुळे तुम्हाला मागच्या ज्या गोष्टी आहेत आणि पॉसिबिलिटी आहे की ह्या पण गोष्टी पडू शकतात, पण तुम्हाला मागच्या गोष्टी रिवाइज करणं खूप महत्त्वाचं असतं. आता रिव्हिजनवरती खूप भर पाहिजे. ओके, कारण जे आपण केलेलं आहे ते कितपत केलेलं आहे, कितपत समजलेलं आहे, कितपत लक्षात आहे, हे तुम्ही अनालाइज करणं हे खूप मोठी गरज आहे. तर बघा, हा 5वा फलंदाज ठरलेला आहे. याआधी सचिन तेंडुलकर आहे, सौरव गांगुली आहे, राहुल द्रविड, देन विराट कोहली यांनी 10,000 वनडे धावांचा पल्ला पार केलेला आहे. ओके, क्रिकेट इतिहासात आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये 10,000 धावा करणाऱ्यांमध्ये धोनी हा 13वा फलंदाज राहिलेला आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवा, भारताचा 5वा आणि जो आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये 13वा आहे. म्हणजे मल्टीलाइनर जरी आलं तरी तुम्हाला येऊ शकतं, किंवा मग असं विचारलं जाऊ शकतं की क्रिकेट इतिहासात धोनी कितवा आहे खेळाडू, किंवा मग भारताच्या रिलेटेड विचारलं तर ते 5वा. ॲक्च्युली वनडेमध्ये 10,000 धावांचा पल्ला धोनीने गेल्या वर्षीच गाठला होता, पण त्या धावामध्ये आशिया संघाचे प्रतिनिधित्व करताना केलेल्या धावांचा समावेश होता. मग ते आता सोडून भारताचे वनडेत प्रतिनिधित्व करताना 10,000 धावांचा पल्ला शनिवारी झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी वनडेत पार पडला. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचमध्ये सिडनी येथे झालेली तिथे केलेलं आहे. एकच धावाची गरज होती धोनीला ॲक्च्युली. ओके, आणि मग ती या मॅचमध्ये एक रन पूर्ण केली आणि मग तो 10,000 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2001 मध्ये सचिन तेंडुलकरने केलेला होता आणि पहिला ठरलेला होता प्लेयर की जो 10,000 धावांचा टप्पा जो आहे तो पूर्ण करू शकेल ODI मध्ये.
ओके, एवढं जस्ट तुम्हाला इथे माहीत पाहिजे. आता आशा करतो की तुम्ही जे आहेत त्या क्रिकेटच्या पूर्ण न्यूज ज्या आहेत त्या इथे रिवाईज कराल. बघू पुढची न्यूज. नाव क्वेश्चन ऑफ द डे. पहिला फिलिप कोटलर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? पर्याय दिलेले आहेत तुम्हाला. आशा करतो तुम्ही याचा आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल. आणि तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.